वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने आपली बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे सकल भागातील रस्ते हे पूर्णतः जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या स्टेशन ते संतोष भवन जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावरती उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर गुडघाभर पाणी जे आहे हे रस्त्यावरती साचलेलं आहे आणि याच पाण्यातून मार्ग काढत वाहनधारक हे आपल्या इच्छुक स्थळी जात आहेत। आणि आपण बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी मुख्य बस डेपो आहे आणि या बस डेपोसाठी विद्यार्थी असतील, चाकरमानी असतील, हे सर्वत्र रांगेमध्ये लागलेले आहेत। परंतु पाणी हे या ठिकाणी ओसरत नसल्यामुळे नागरिकांमध्ये एक चिंता भेडसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने विरार पश्चिमेचा विवा कॉलेज रस्ता असेल, त्याचबरोबर सकल भागातील रस्ते असतील, वसई पूर्व पश्चिमेतील सकल भागातील रस्ते, सोसायट्या यामध्ये पाणी भरून पूर्ण परिसरामध्ये जलभराव झालेला आहे आणि यामुळे जे आहे नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। अशा पद्धतीने जर पावसाचा जोर जर कायम वाढला तर नक्कीच वसई विरार नालासोपारातील अनेक सोसायट्या, अनेक रस्ते हे मात्र जलमय होऊन या ठिकाणची जी नागरिकांचं जनजीवन आहे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सध्या जे आहे पाऊस हा रिमझिम पडत आहे आणि त्यातच आता सकल भागातील पाणी ओसरत नसल्यामुळे नागरिकांमध्ये एक चिंता भेडसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।